शेवगाव प्रतिनिधी अहिल्यानगर, बीडसह मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर भागाला विजेच्या कडकडाटासह पाऊस 30 मे पर्यंत झोडपून काढणार आहे। तर दिनांक 1 जून पासून खंड पडून सूर्यदर्शन होणार आहे। शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची गडबड करू नये असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबराव टिळक यांनी केले आहे। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे श्रीराम बायोसीड कंपनी व भारत कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव टिळक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यात 30 जून पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे। पर्यंत तुमच्या बीड जिल्हा, नगर जिल्हा पाणी पाणी होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। छोटे छोटे बंधारे असेल तर ते देखील भरून जाणार आहे। 1 जून नंतर असं चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। म्हणजे 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत कडक ऊन पडणार आहे आणि तुम्हाला शेत दुरुस्त करायला, ऊसाला खत देण्यासाठी वेळ भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 6-7 जूनला सरी येत राहतील। म्हणजे असं एकदम एवढा मोठा पाऊस येणार नाही, फक्त सरी येत राहतील आणि तुम्ही कापूस लागवड केलेला त्याला जीवदान भेटतात। त्याच्यानंतर मान्सून परत काय होईल, 13च्या नंतर परत राज्यामध्ये सक्रिय होईल। म्हणजे बायोशीटच्या मध्ये पूर्वीपासून बघितलेलं होतं, खूप चांगलं वाहन आहे। यावेळी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीचे प्रादेशिक व्यवसाय व्यवस्थापक भरत पोद्दार, प्रदेश व्यवस्थापक विष्णू बोटळे यांनी बियाणे व लागवड याची माहिती दिली। यावेळी भारत कृषी केंद्राचे संचालक भारत पठाडे, भागचंद पठाडे, शरद पठाडे, सौरभ पठाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नानासाहेब मडके, माजी सभापती एकनाथ कसाळ, भाऊराव भोंगळे, माजी सरपंच राम अंधारे, चंद्रकांत गरड, महादेव घोरतडे, कुंडलिक घोरतडे, दत्तात्रय शिंदे, गौराम देसले, महादेव शिरसाट, अयूब शेख, सदाशिव दसपुते, रामराव आघाव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।